कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जैन साहेब। जैन बोला, काय कायचंय? मला काय नव्हतं बोलायचं, आर्या मॅडमलाच काय बोलायचं होतं ते। जैन सर, अर्जुन, अपर्णा मॅडम तुला नक्की कुठे सापडल्या या प्रश्नाचं उत्तर मला भेटत आणि त्यामुळेच मी स्वस्थ बसू शकत नाही। तर प्लीज सांगशील का? अरे बघ, तू आधी शांतपणे आई। मुळात तू तुझं काम नीट केलं नाहीस किंवा चोख केलं नाहीस असं का वाटतंय तुला? कारण मी लाख शोधून सुद्धा अपर्णा मॅडम मला सापडल्या नाहीत अर्जुन। आर्या, तू प्रोसिजर प्रमाणे काम केलंस। तू जर मर्यादेच्या बाहेर जाऊन शोधलं असतंस ना, आपली तुला सापडली असती। म्हणजे नक्की काय म्हणायचं अर्जुन तुला? सांगतो। हे बघ, ऍक्सिडेंट झाला दरीच्या ठिकाणी, बरोबर? दरीच्या पूर्व बाजूला म्हणजे दरीत तिकडे आपल्याला गाडी सापडली, ड्रायव्हरची बॉडी सापडली। पण दरीच्या पश्चिमेच्या बाजूला अप्पीने उडी मारली। तिकडे जाऊन तिने एका गावात मदत मागितली आणि उपचार घेतले। हा बघा मॅडम, मी म्हणलो होतं की नाही आपल्याकडून काहीतरी सुटलं असेल म्हणून। एक मिनिट अर्जुन, त्या गावामध्ये आम्ही काल सुद्धा गेलो आणि यापूर्वी सुद्धा आम्ही त्या गावात शोध घेतलेले। आर्या, त्या पोलीस स्टेशनने आपल्याला फक्त 5 किलोमीटरच्या हद्दीमध्ये शोधण्याची परवानगी दिली होती। तसा नियम असतो, है की नाही? आणि हे बघ, काय माहितीये का की तुम्ही त्या गावापर्यंत पोहोचलाच नाही असं नाही म्हणत मी, पण गाव नसतं फक्त, आजूबाजूला त्या गावाच्या वाड्या वस्त्या असतात, यांचं नाव पण त्याच गावावरून असतं। त्यामुळं तुम्ही त्या प्रत्येक घरात जाऊन शोधलंच असलं असं नाही ना। एवढं अर्जुन, नेमकं कुठल्या भागात तुला अपर्णा मॅडम सापडल्या सांग ना मला। अरे तुला नक्की काय पाहिजे ग? नाही म्हणजे मला अप्पी सापडली, मला काय प्रॉब्लेम नाही, तू काय एवढी चौकशी करतेस? मॅडम साहेब म्हणतात ती बरोबर आहे। अहो त्यांच्या पद्धतीनं शोध व्हावा म्हणून शेवटचे 2 दिवस आपण त्यांना केस दिली होती का नाही? हो, तरीही माझ्या डोक्यातून शंका जात नाहीये अर्जुन। म्हणजे अपर्णा मॅडम जेव्हा आल्या होत्या तेव्हा त्यांचं वागणं हे काहीतरी वेगळं होतं अर्जुन। म्हणजे अपर्णा मॅडम असून सुद्धा ते अपर्णा मॅडम वाटत नव्हतं। अहो मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? हो चिंचुके, त्यांचं ते वागणं, त्यांचे ते हावभाव, किंबहुना अर्जुन त्यांचं ते शांत राहणं, या सगळ्यामध्ये अपर्णा मॅडमची एक झलक सुद्धा दिसली नव्हती मला। तुला नेमकं काय म्हणायचं आर्या? ओ आर्या मॅडम, अहो ऍक्सिडेंट झाला तो काही साधा सुद्धा झालेला नव्हता। अहो आपण त्यांना वेळ दिला पाहिजे। चिंचुके, ऍक्सिडेंटने माणूस जखमी होतो, त्याला धक्का बसतो, पण म्हणून काय माणूस पूर्णपणे बदलून जावा असं होत नाही चिंचुके। बरं मग आता तुझं काय म्हणणं आहे आर्या? अर्जुन, मला असं वाटतं की मी स्वतः अपर्णा मॅडमची बोला, म्हणजे त्यांचा हा अपघात कसा झाला आणि या अपघातातून त्या कशा वाचल्या हे मला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय अर्जुन। आर्या, तुझं काय डोकं फिरलंय का ग? एकतर आपल्यात एवढ्या मानसिक धक्क्यामध्ये त्या तुला या सगळ्या चौकशा करायच्यात का? अर्जुन, अरे पण हो मॅडम ऐका माझं जरा। नाही चिंचुके, आर्या तिथपर्यंत पोहोचू शकली नाही ना, ह्याचं टेन्शन नाही तिला। आप्पी घरी आली ना परत, त्याचं टेन्शन आहे। ती चलते ना हिच्या डोळ्यात। हे बघ आर्या, तुला आप्पीबद्दल जे काय सांगायचं ना मी सांगून झाले। आता इथून पुढे तुला जे काय करायचंय तुझ्या पद्धतीने कर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।